पुणे पोलिसांनी आपला कारवाईचा बडगा आणि कारवाईचा मोर्चा आता शहरातील ड्रग्ज तस्करांकडे वळवला आहे। कालपासून कारवाई करत पुणे पोलिसांनी आतापर्यंत रेकॉर्ड ब्रेक असं 600 किलो मॅफेडॉन ड्रग्ज जे आहे जप्त केलेले आहे। जवळपास 1100 कोटी याची किंमत जी आहे ती सांगितली जाते। आपल्यासोबत पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार आहेत। सर, कालपासून जो आहे तो हा सगळा प्रकार समोर येतोय। आधी 3 जणांना अटक करण्यात आली, नंतर रात्री 55 किलो आणि आता चक्क 550 किलो ड्रग्ज जो आहे तो पुणे जिल्ह्यातून सगळ्या या ठिकाणाहून जप्त करण्यात आला। काय नेमकी ही सगळी मोडेस होती आणि किती रुपयांचा हा सगळा साठा आहे? बरोबर आहे। काल जे आम्ही एनडीपीएसचे गुन्हा दाखल करून 3 आरोपीला अटक केले होते, अंदाजन 3.5 कोटीचे माल आम्ही रिकव्हर केले होते। त्याचे पुढील तपास करून याचे 2 गोडाऊन्स विश्रांतवाडी एरियाला आयडेंटिफाई झाला, तिथे सर्च ऑपरेशन राबवण्यात आला। 55 किलो एमडी तिथून रिकव्हर करण्यात आली। पुढील तपासामध्ये जे फॅक्टरी आहे जिथे मॅन्युफॅक्चर होत होता तिथे झडती घेण्यात आली कुरकुम हद्दीत, आणि तिथे अंदाजन 550 किलो एमडी असे रिकव्हर करण्यात आलेले आहे। एकंदरीत या प्रकरणात 600 किलोचे वरचे हे कॉन्ट्राबँड रिकव्हर करण्यात आलेली आहे। अंदाजन त्याचे बाजार किंमत अप्रॉक्सिमेटली 1100 कोटीचे सुमारास असतील। यामध्ये आणखी अपवर्ड आणि डाऊनवर्ड लिंकेजेस शोधून काढण्याच्या दृष्टिकोनातून वेगवेगळे ठिकाण आमचे टीम्स प्रीपोजिशन करण्यात आलेली आहे। स्टेट आणि इतर सेंट्रल एजन्सीची आता हेल्प पण घेण्यात येत आहे, आणि पूर्णपणे या रॅकेटमध्ये जे कोणी असतील त्यांना अनर्थ करायसाठी पुणे शहर पोलीस दल पूर्णपणे प्रयत्नशील आहे। आणि ड्रग फ्री पुणे हे आमच्यासाठी प्राधान्याचे विषय असून यामध्ये जे कोणी अशा प्रकारचे गैरकायदेशीर कृत्यामध्ये असतील त्यांना पूर्णपणे कायदेशीर कारवाई समोर जावं लागेल। सर, काल जो 55 किलो साठा सापडला तो पुणे शहरात सापडला, पण आज पुन्हा तुम्ही त्याचे धागेदोरे काढत करकुंभ एमआयडीसी मधला एक कारखाना आहे, तो कारखाना नेमका कशाचा आहे, तिथे प्रोडक्शन होत होतं का, काय आतापर्यंत? एक केमिकल फॅक्टरी आहे, तिथे आता सर्च ऑपरेशन सुरू आहे। एफडीएची अधिकारी यांना पण बोलवण्यात आलेली आहे। ते एक्झॅक्टली लायसन्स कशाची होती आणि काय एक्झॅक्टली त्याचे होता ती पूर्ण सध्या चौकशी तिथे सुरू आहे। सर, देशातल्या अनेक शहरांमध्ये देखील पुणे पोलीस जाणार आहेत या सगळ्या प्रकरणात। ऑलरेडी आम्ही सांगितले की वेगवेगळ्या ठिकाणी आमचे टीम्स प्रीपोजिशन करण्यात आलेली आहे। जसे जसे इंटरोगेशनमध्ये आणि इन्व्हेस्टिगेशनमध्ये बाबी समोर येईल त्याप्रमाणे आमच्याकडून जे टीम्स जे प्रीपोजिशन आहे त्यांच्याकडून कारवाई होईल। सर, गेल्या काही दिवसांपूर्वीच ललित पाटील प्रकरण घडलं होतं, त्या प्रकरणाचा आणि या सगळ्याचा काही संबंध आहे असं प्राथमिक रीत्याने हे पूर्णपणे एक वेगळा एक रॅकेट आहे, ज्याचे मॅन्युफॅक्चरिंग पासून जे पेडलिंग पर्यंत कुरिअर बॉयज इत्यादी एक पूर्ण ऑर्गनाइज रॅकेट होता, त्यांना अनर्थ करण्याच्या दृष्टिकोनातून आमचे प्रयत्न सुरू आहे। सर, एक शेवटचा प्रश्न, याचं मुंबई किंवा पॉलिटिकल कनेक्शन सापडले का आणि अजून काही मोठा साठा? काही प्रकारची पॉलिटिकल कनेक्शन सापडलेली नाही आणि अशा कोणत्याही गोष्टी समोर आलेली नाही। इतर ठिकाणा नक्कीच इथून सप्लाय वेगवेगळ्या शहरात होत होता, ही बाबी समोर आलेली आहे। त्याबद्दल काही कल्पना नाही, ते सांगता येत नाही। धन्यवाद सर। खरं तर पुणे पोलिसांकडून कालपासून या सगळ्या प्रकरणात मोठी कारवाई सुरू आहे। काल सकाळी 3 आरोपींना अटक केल्यानंतर रात्री 55 किलोचा ड्रग्ज साठा जप्त करण्यात आलेला होता, आणि आता कुरकुंभ एमआयडीसी मध्ये जी केमिकल फॅक्टरी आहे तिथून जवळपास 550 किलो म्हणजे टोटल 600 किलो मॅफेडॉन ड्रग्ज जो आहे तो पुणे पोलिसांकडून 1100 कोटी रुपये ज्याची इंटरनॅशनल मार्केटमध्ये किंमत सांगितली जाते साठा जप्त करण्यात आला। त्यासोबत देशातल्या अनेक शहरांमध्ये पुणे पोलिसांची पथकं रवाना करण्यात आलेली आहेत, आणि या सगळ्यांचं कनेक्शन नेमकं काय त्याची तपासणी आता पुणे पोलिसांकडून केली जात आहे, आणि अजून मोठ्या प्रमाणात ड्रग्ज साठा जप्त होण्याचे संकेत पुण्याचे नवे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिलेलं पाहायला मिळते। कॅमेरापासून सुशांत राऊतसह अभिजित पोते, TV9 मराठी, पुणे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क, आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।